तर भाई वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत. इंडियासारख्या मॅकडी सारखी टेस्ट कुठेच नाही, बट स्टील हा खूप जास्त मोठा आहे जरा. अरे माझा बाबा चला बाय. चला तर फायनली टाइम आला आपला जायचा. शेवटी इंडिया जाणार. भाई आले आले आता हवा टाईट केली यांनी माझी इथे. एकतर मला दिला यांनी गेट चुकीचा नंबर इथे 8N. त्यानंतर एका माणसाने मला पाठवलं 12Nला, नंतर 21ला. म्हणजे ॲक्च्युअल 21 होती, तिथून 8 वरून मग 12 मग 21. आता इथे खूप जास्त गर्दी आहे, दाखवायला नव्हतं खूप गर्दी इकडे. तर थांबलो इथे. आता बघूया ते चालू कधी होतोय. गेट चालू झाला की लगेच पळायचं. आपली फ्लाईट इथे समोरच. टर्किश एअरलाईन. भरपूर दिवसानंतर भाई एरोप्लेन बघतोय काय. यांचं पण सही आहे काय. चल आपण आलो आहोत आता इस्तांबूलला, टर्कीमध्ये. झोपलो मस्त. त्या एअर होस्टेसने उठवलं आणि ते काहीतरी होतं, एग आणि ब्रेड प्लस ज्यूस. त्यात एका मुलाला फिट आली भाई प्लेनमध्ये. फुल पब्लिक, फुल पॅनिक एकदम. तर भाई वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहे इंडियाला. भाई घरी चाललो आहे, मम्मी पप्पांना भेटणार, मजा करणार, खाणार पिणार. भाई मस्त एवढा मच्छी खाणार ना मी, काय सांगू. आता ते गाणं आठवलं मला, जाऊन द्या आता. पण आता नको, आपला आवाज एवढा चांगला नाही. पण सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता इंडियाला चाललो आहे. माझी फ्लाईट आता इथून आहे, इस्तांबूलला स्टॉप आहे. आता थांबलो इथे. तर इथून इस्तांबूलवरून मी जाणार आहे इंडियाला, मुंबईला. इथे आता 6 तासाचा हॉल्ट आहे. मग त्यानंतर तिकडे मुंबईला मी सकाळी 5:30 वाजता काहीतरी पोचेन आणि मग तिथून घरी जाणार. आणि घरी माहिती नाही आहे मी येतो आहे. मग घरच्यांना हे माहिती आहे की मी येणार आहे, पण कधी येतो आहे हे नाही माहिती आहे. तर बघूया आता कसे खुश होतात की भाई आला, आता काय ठीक आहे आलास असं बोलत आहेत. बघू आता. इंट्रो आता रेकॉर्ड करतो आहे, कारण आधी कसं सुरुवातीला थोडी धावपळ झाली, तसं जरा घाई करायला लागली. का आता आपण नेहमीप्रमाणे आज पण लेट. मग त्या ह्याच्यामध्ये काय रेकॉर्ड केलं नाही असं की बाबा निघालो आहे, कॅबमध्ये बसलो आहे, तेवढंच छोटं काय बोललो नाही. आता इथे थांबायचे 6 तास. काय करायचं आय डोंट नो, बघू. एअरपोर्ट एक्सप्लोर करू आता. चला. स्नोफॉल चालू झाला इथे थोडा दिसतोय. इथे कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का समजत नाही मला, बट मला दिसून येतोय. जातो थोडा फिरतो, भरपूर टाईम आहे आपल्याकडे. तर हे असं आहे थोडाफार. मी इथूनच आलो आहे आणि इथेच थांबलो होतो थोडा वेळ. तिथे आपलं सामान विमान गोला बारूद. आणि बघूया कुठे काय आहे का इकडे. त्या साईडला जातो, थोडा फिरून येतो. A few moments later. भाई मस्त ही सीट पकडली, ताणून झोपलो काय. आता उठतो आणि जातो थोडा खायचं बघतो जरा. मॅकडी आहे इथे बाजूला, मॅकडीमध्ये जाऊन खाणार काहीतरी.
एक गोष्ट सगळ्यांना ॲक्सेप्ट करायलाच लागेल, ठीक आहे, इंडियासारख्या मॅकडी सारखी टेस्ट कुठेच नाही. म्हणजे इथे मॅक चिकन खातो मी, बट ती मजा नाही आहे अशी. इवन पोलंडमध्ये सुद्धा मॅकडी खातो आम्ही, पण एक ते इंडियाला जी टेस्ट येते ना मॅकडी तशी मजा नाही. तर इंडियाला गेलो पण इच्छा पण नव्हती. बस झालं आता हे मॅकडी बर्गर खाऊन खूप कंटाळा आला. आता असं झालं की घरातलं जेवण पाहिजे. घरी मस्त मच्छीची बनवलेली असं काय तर जेवण पाहिजे. नॉनव्हेज चिकन खायचं तर घरातलं, मटण खायचं तर घरात बनवलेलं मस्तपैकी घरचे मसाले वापरून. हे बाहेरचं खाऊन एवढा कंटाळा आला ना आता एका, बस झालं. चला तर पेटपूजा झाली आहे, पोट मस्तपैकी भरलं आहे. आता जातो बघतो जरा फ्लाईटचा काय सीन आहे, कारण की टाईम झाला आहे आता, 1-2 तासच उरलेत. इकडे बघू जरा मुंबई हे बघा कुठे गेलं. मुंबई D8ला जायचं आहे आपल्याला. चलो या साईडला होतोय सनसेट. तर मी आता एका टोकावरून दुसऱ्या टोकाला आलोय इस्तांबूल एअरपोर्टच्या. तर खूप लांबून आलोय भाई, फटे लांब होतं ते. तिकडून असं आलो इकडे. आता मला जायचं आहे D8 हां, मुंबईच्या दिशेला. आता या साईडला वरती परत जायचं आहे. केवढा मोठा आहे हा एअरपोर्ट, एक्सपेक्ट केलेला त्याच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे मला बोललेला नीरज मोठा आहे करून, बट स्टील हा खूप जास्त मोठा आहे जरा. बाई कुठे जायचं आहे आपल्याला, वरती जायचं आहे. ओके, तर हे असं आहे एअरपोर्ट. आणि वरच्या साईडला काही इतर अलग दुनिया इकडे. पडला असंच पाहिजे इकडे असं. कुठे जायचं आपल्याला अजून तर मुंबईला अजून पोचलो पण तर त्याच्या आधीच गर्दी चालू झाली. तर फक्त 19 मिनिट्स उरलेत, थोड्या वेळात पोचणार आहे आता. खूप जास्त भारी वाटतं एकदम की म्हणजे फायनली 1-1.5 वर्षानंतर जाणार आहे इंडियाला. मुंबईमध्ये लँड होणार आहे भाई. बरे अलग फिलिंग आहे इथं. कधी वाटलं नव्हतं एवढं असं म्हणजे एक्साइटमेंट किंवा एवढं खुशी होणार घरी जाण्यासाठी. आज समजते बाहेर आल्यानंतर. पण ही जी फिलिंग आहे ना ही थोडी वेगळीच आहे. म्हणजे प्रत्येक जो पण मुलगा मुलगी म्हणजे जे कोणी आहेत स्टुडंट्स, जे कोण म्हणजे घरापासून लांब राहतात 1-2 वर्ष, त्यांना हे फील होतच असेल की म्हणजे घरी गेल्यानंतर केवढं चांगलं वाटतं, की काय एक्साइटमेंट असते, काय तो हॅपीनेस असते ती मनामध्ये की भाई आता जाणार आहे घरी, आता पोचणार, मम्मी पप्पांना भेटणार, मित्रांना भेटणार, सगळ्यांना भेटणार. ते घर काय म्हणते भारीच आहे एकदम. चला शेवटी या कार्पेटवरती पाय ठेवला.
गाय झालोय मुंबईमध्ये लँड. घरच्या रस्त्याला कॅबमध्ये बसलो. जस्ट कॅबमध्ये पण भरपूर टाईम नंतर आले. भरपूर काय काय मगजमारी करायला लागले. तर जाऊया घरी. अरे माझा बाबा बाई तर भाई पोचलो घरी. पप्पा मम्मी तर गावाला आहे. पप्पा भेटले, ताई भेटली. खूप रडले तो, खूप रडले. मला तर म्हणजे रेकॉर्ड करायला पण नव्हतं. मी स्वतः रडलो थोडाफार. म्हणजे आपण थोडं स्ट्रॉंग आहे ना, आपण कमी रडलो. पप्पा आणि ताई जरा जास्तच एकदम मन भारावून आलं त्यांचं. आणि एकदम फुल मला हक करून दोघं पण खूप रडले. त्यांना बघून आपल्याला पण बाहेर राहिलं नाही. खूप भारी वाटतंय घरात. का वेगळंच वाटतंय. असं वाटतंय काय कुठे आलोय. सही आहे पण हा फायनली. चला आता निघूया. पोराविरांना फोन लावूया. आता भेटूया. रात्री हळदीला पण जायचंय. चलो मिळते. थँक्यू सो मच.